सिन्नर मुसळगाव MIDC मधील त्र्यंबक रबर इंडस्ट्रीजमध्ये योगा दिन साजरा। सिन्नर मुसळगाव MIDC मधील त्र्यंबक रबर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला। या प्रसंगी कामगारांसाठी शैलेंद्र शिंदे योगा टीचर यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी विविध योगासनं करून दाखवली, त्याचप्रमाणे त्यांच्याकडून करून देखील घेतली। त्याचप्रमाणे त्याचं महत्त्व देखील त्यांनी समजावून सांगितले। यासाठी कामगारांनी सर्व स्टाफ यांनी देखील खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला। यावेळी कंपनीचे जनरल मॅनेजर अविनाश कातकडे, HR आशिष चव्हाण, मेंटेनन्स मॅनेजर आकाश तिडके, युनियन लीडर जुगल गवळी यांनी देखील या कार्यक्रमात प्रतिक्रिया व्यक्त केल्या। कंपनीचे संचालक आदित्य बजोरिया आणि ईशान बजोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं। अतिशय उत्तम प्रकारे त्यांचं नियोजन कंपनी स्टाफतर्फे करण्यात आलं होतं। लोकमान्य न्यूजने याची दखल घेत असेच उपक्रम सर्व कंपन्यांमध्ये आयोजित केल्यास कामगार अतिशय सुदृढ असतील आणि नक्कीच त्यांना काम करण्यासाठी अजून ऊर्जा मिळेल, असे प्रतिपादन देखील यावेळी सर्वांनी केले। लोकमान्य न्यूजमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण मुसळगाव MIDC मध्ये आलेलो आणि औचित्य देखील तसंच आहे। खरं तर आपण बघू शकतो की त्र्यंबक रबर इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी आहे आणि इथे जर बघायला गेलं तर आज 21 जून निमित्ताने जर बघितलं तर योगा दिन जो काही साजरा केला जातो, आंतरराष्ट्रीय योगा दिन, आणि या ठिकाणी देखील तो साजरा केला जातोय। या ठिकाणी खरं तर सगळे कामगार तो साजरा करणार आहेत, त्यानंतर सगळं स्टाफ असेल। आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत आणि त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत की योगाचं महत्त्व किती आहे। खूप चांगल्या प्रकारे योगाच्या काही आपल्याला गोष्टी सांगितल्या। मित्रांनो, आज मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की योगा आणि आपल्या शरीराची काळजी घेणं फार गरजेचं आहे। म्हणजे आपण जे जीवन जे आहे आपलं इतकं धगधगीचं आहे, रोजचा स्ट्रेस आहे, कामाचा ताण आहे, प्लस रुटीन आपली लाईफ आहे, खाण्यापिण्याची आपली अवेळ आहे। परंतु प्रत्येकाने फक्त हा जागतिक एक दिवसाचा योगा नसून हा प्रत्येकाने रोज सकाळी उठल्यानंतर आपल्या शरीराची काळजी घ्यायची आणि त्या प्रकारे चांगल्या प्रकारे योगा करायचा आहे आणि आपलं नित्य नियमाने डाएट वगैरे मेंटेन करायचं, जेणेकरून आपली हेल्थ चांगली राहील आणि आपल्याला पुढील आयुष्यामध्ये कुठल्या प्रकारची अडचण निर्माण होणार नाही। आणि असे म्हणून त्याचप्रमाणे मी शिंदे सरांचा इथं आभार मानतो की त्यांनी आपल्या विनंतीला मान देऊन इकडे आले। ॲक्च्युली काल ते पंढरपूरला होते, सायकलवर 20 तारखेला पंढरपूरला गेले आणि 20 म्हणजे काल ते तिकडे पोहोचले आणि लगेच निघाले, सायकल गाडीत टाकली, नंतर येताना ते बसने आले केवळ आपल्या ह्या प्रोग्राम करता। त्यामुळे मी त्यांच्या त्र्यंबक रबरच्या वतीने खूप आभार मानतोय आणि धन्यवाद शिंदे सर, धन्यवाद सर्वांना। आणि सर्वांनी आपली काळजी घ्यायची आहे, तब्येतीची व्यवस्थित हे करायचं आहे आणि रोज आजच्या नंतर प्रत्येकाने पण करा का आपण रोज सकाळी लवकर उठून योगा करणार की नाही? जोरात सर्वांनी बोला। ओके, मी आकाश सरांना विनंती करतो की त्यांनी पण आज या योगाच्या दिनानिमित्त 2 शब्द सगळ्या कामगारांना एक ॲड्रेस करावा। संस्कृतीमध्ये योगाला हा खूप प्राधान्य दिलं गेलेलं आहे आणि ह्या भारतीय संस्कृतीच्या मध्ये अगदी काही वर्षापासून म्हणजे आपण युग म्हणतोय ते मागच्या युगापासूनही हे योग मुद्रा, ध्यान मुद्रा आणि मनची शांती, किंवा आपण म्हणतोय की आपले नाभिकुंडलापासून आपले कुंडल कसे जागृत करायचे या संदर्भात माहिती दिलेली आहे। आपण जर जुने ग्रंथ उघडून बघितले किंवा जुन्या माणसांकडनं पण आपण ते कधी समजून घेतले तर त्यामध्ये योग ह्या गोष्टीसाठी किंवा ह्या व्यायामासाठी किंवा या मनाच्या शांतीसाठी खूप मोठी काही ग्रंथ लिहिले गेलेले आहेत। आता आज जर आपण विचार केला की आज तुम्ही इथे जे 15 मिनिटं आधीपूर्वी होते आणि आता तुम्हाला काही फरक जाणवतोय स्वतःमध्ये? जाणवणारच का? तर आपण ही गोष्ट विसरलेलो आहे की दिवसभराच्या रुटीन कामामध्येही आपल्याला शरीराची कशी काळजी घेतली पाहिजे याबद्दल आपण फारच दुर्लक्षित आहोत। आजची जी नवीन जनरेशन आहे या जनरेशनला या गोष्टीची फारशी कल्पना नाहीये। पण जर जुन्या पूर्वीचे ऋषीमुनी वगैरे जर बघितले तर ते काही वर्ष जगत होते। आता आपल्याला जे काही आपल्या आयुष्याचं गणित आहे हे 50 वर्ष 60 वर्षाच्या पुढे जास्तीत जास्त 70 वर्षाच्या पुढे कसं जाईल याची काळजी पडलेली असते आणि 50वी लागली। आपण आजकाल तर म्हणतो की 40 नंतर आपल्याला सगळे काही आजार सुरू होतात। हे आजार पूर्वीच्या काळात नव्हते, कारण ते लोक त्यांच्या रुटीन याच्यात जीवनामध्ये योग, शांतता आणि उच्च विचार, चांगले आचरण विचरण ह्या गोष्टी जे म्हणतोय ह्या गोष्टी असायच्या। आज आपण त्या गोष्टीपासून बरंचसं दूर झालेलो आहे। आज आपल्याला शिंदे सरांनी इथे येऊन हे जे मार्गदर्शन केलेलं आहे
हे मार्गदर्शन खरंच वाखाणण्यासारखं आहे. आणि आपण या गोष्टी विसरलोय. या गोष्टी विसरायला नकोय. रोज सकाळी तुम्ही 15 मिनिटं स्वतःसाठी द्या. आज आपण जे काही कमवतोय, जे 12 तास आपण काम करतोय, काही जण 16 तास काम करतायत, हे काम कशासाठी करतोय तर आपल्या पोटासाठी आहे, आपल्या परिवाराच्या पोटासाठी आहे. आणि आपण परिवारातला एक मुहूर्तमेढ असतो, ही मेढ असतो, पाया असतो. आपला परिवारातला पाया जर ज्या दिवशी कमकुवत होईल त्यावेळेस सगळा परिवार कोलॅप्स होईल. हा बिल्डिंग एक इमारतीसारखी गोष्ट आहे. मग आपल्याला आपल्या जीवनाचा पाया कसा जुळवायचा आहे, आपल्याला आपला पाया मजबूत कसा करायचा आहे, तर याबद्दल जे आज आपण शिकलोय यातला रोज 15 मिनिटं जरी तुम्ही हे केले तर तुम्ही स्वतःचं शरीर सुधारवणार आहात. या योगाच्या अभ्यासाने नुसतं शरीरच नव्हे तर मनही शुद्ध होतं. आणि तुम्हाला तर माहितच आहे, जे मन शुद्ध ज्याचं त्याचं पूर्ण शरीर शुद्ध असतं, त्याचे विचार शुद्ध असतात. बरोबर आहे की नाही? तर मी पुन्हा एकदा शिंदे सरांचे इथे आभार मानेल आणि त्र्यंबक रबर परिवारातर्फे त्यांचं इथे धन्यवाद करेल की त्यांनी इतकं पुण्यावरून इथे आलात, पंढरपूरला गेलेले होते ऐकलं, आणि आजही सायकलिंग करतायत. हे विशेष आहे. मला नाही माहिती आपल्यातले किती जण सायकल चालवत आहेत, पण सायकलिंग सुद्धा हा एक असा व्यायाम आहे की जो पूर्वीचे लोक करायचे म्हणून इतके दिवस ते शरीराने सुदृढ असायचे. आताच्या कंडिशनला ते होणं थोडंसं मुश्किल होणार आहे, पण करू शकतो. नाही असं नाही, कुठलीही गोष्ट आपल्याकडे इम्पॉसिबल नाहीये, ही पॉसिबलच आहे. बरोबर आहे. रोजच्या जीवनामध्ये नुसतं त्रासच घेऊन आणि नुसतं टेन्शनच घेऊन राहायचंय असं काही नाहीये. अरे कोणाकडे तरी बघा आणि एक दोन गोष्टी, एक स्माइल द्या. कुणी समोरून आला तर एक गोड हास्य जरी दिलं तर तो व्यक्ती पुढचा अर्धा तास तरी एक चांगल्या विचाराने असतो. पण जर आपण कोणा पुढे गेलो आणि नुसतं चेहरा उतरवून जर दिला तर मला नाही वाटत तो व्यक्ती तिथे 5 मिनिटं विचार करेल, काय कसं काय याचा चेहरा बघितला मला काय माहिती, आता माझा दिवस खराबच होणार. तर असं नाहीये. आपल्या चेहऱ्यावरती इतकं सुंदर स्माइल असायला हवं. देवाने आपल्याला खूप छान बनवलंय हो. देवाने विचार करणारा व्यक्ती की भावनांशी खेळणारा व्यक्ती हा फक्त मनुष्यच बनवलाय. प्राण्यांमध्ये आहे तसं काही? ते ओळखू येतं नाही. कुठलं एखादं जनावर हसताना दिसलं, माकड सोडून. एक माकड छान असतं ते, पण त्यापेक्षाही आपल्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन जे असतात ते समोरच्याला मनाला शांतता देतात. म्हणून रोज सकाळी उठा. सरांनी हास्यासन, व्याघ्रासन हे दोन्ही पण सांगितलेलेच आहेत. त्या व्यायामांचाही विचार करावा. हास्यासनाने केल्याने आपला पूर्ण दिवस हा सुखी जातो, शांततेत जातो, कामावरचा स्ट्रेस आपला कमी होतो. या गोष्टींकडे थोडंसं लक्ष द्यावं. पुन्हा एकदा शिंदे सर धन्यवाद. त्र्यंबक रबर परिवार आपला नेहमीच ऋणी असणार आहे. आजच्या या दिवसासाठी खूप खूप धन्यवाद. शनिवार 21 तारीख आहे. आजचा योगा दिन आहे. तर मित्रांनो, बरेच ठिकाणी योगा दिन बघितले. शाळेमध्ये जे वयस्कर लोक असतात त्यांचा योगा दिन असतो, ते बी योगा करतात. आज 21 तारखेला हा योगा दिन साजरा होतो. शिंदे साहेबांनी आपल्याला जे शिकवलं हे जर केलं ना तर आजार हा दूर होऊन जाईल. आणि आपल्या मॅनेजमेंटनी त्यांना बोलवलं आणि त्यांनी आपल्याला एवढं भारी सांगितलं, मित्रांनो काय अटॅक हा प्रकार सध्या खूप जोरात चाललेला आहे. तर तुम्ही हा जास्त नाही, फक्त शरीराकरता 1 तास द्या. तुम्ही टाइमपास करता बसता, पण व्यायाम कोणी करत नाही. पहिलं साहेब आमच्याकडे RWचा कोर्स झालेला आहे. आमच्या स्वतः मालकाने 250 रुपये आम्ही दिलेले. RWचा कोर्स केलेला आहे. गोटे सर होते, नरोडे गोटे सर होते, त्यांनी आम्हाला RWचा कोर्स केलेला आहे. पण आता कोणी करत नाही. कटाळा करतं, उठायचं कटाळा करतं, रात्री लेट झोपतं, मोबाईल बघतं, पण थोडं शरीराकरता कोणी टाइम देत नाही. तर हे साहेबांनी, शिंदे साहेबांनी सांगितलं सर्वांनी बघून घ्या. आणि तसं सकाळी फक्त अर्धा ते पाऊण तास जरी केलं तरी दुसऱ्या दिवशी तुम्ही 1.5 तास करता, मग वाढत जाईल. पण एक 10 मिनिटं सुरुवात करा, नंतर 1 तासापर्यंत असेल. एवढंच मला सांगायचं आहे. आणि मॅनेजमेंट साहेबांनी तुम्हाला बोलवलं साहेब, तुम्ही आलात, टाइम दिला, तुमचे धन्यवाद, मॅनेजमेंटचे धन्यवाद. वैसे तो 21 जून बोले तो इंटरनेशनल योगा डे मतलब सेलिब्रेट किया जाता है और सभी जगह पे अच्छी तरह से रिस्पांस मिलता है, क्योंकि सेहत के लिए कितना अच्छा है ये हम सभी लोग जानते हैं. आज हम जो त्र्यंबक रबर इंडस्ट्री यहाँ पे आए हैं, यहाँ पे जो वर्कर लोगों के लिए और स्टाफ के लिए जो यहाँ पे प्रोग्राम आयोजित किया है, तो योगा टीचर शैलेंद्र शिंदे सर हमारे साथ में, हम उनसे बात करते हैं योगा कितना इंपॉर्टेंट है और MIDC में इस कंपनी में अरेंज किया है तो वर्कर लोगों के लिए कितना इंपॉर्टेंट है
वही बताएंगे। सर क्या बताएंगे आज के? योगा डे पूरे वर्ल्ड में 200 कंट्री में सिखाया जा रहा है और सब उसको फॉलो कर रहे हैं। अपने डेली जीवन लाइफ में भी उसका उपयोग करना चाहिए। और हर आदमी जब 8 घंटा या 12 घंटा ड्यूटी करता है तो उसके काम में जो रिलैक्सेशन होना चाहिए, इसके लिए योगा की बहुत ज़रूरत है। उसमें जो सूक्ष्म व्यायाम है, प्राणायाम है, उनके साथ उन्होंने अपने जीवन में उसका इस्तेमाल करना चाहिए। ये आज उसी के हिसाब से योगा डे के दिन या त्र्यंबक रबर में योगा लेने के लिए आज हम हाजिर हैं। वैसे तो सर ऐसा रहता है कि वर्कर लोग कंटिन्यूसली मतलब 8 घंटे या 12 घंटे वो काम करते हैं, लेकिन एक बार योगा करने से नहीं होगा। तो ये कंटिन्यूसली डेली अगर एक टाइम अपने लिए निकालते तो उनकी सेहत अच्छी रहेगी और जो काम में मतलब जो बढ़ोतरी मिलती है या अच्छी तरह से काम करना पड़ता है तो उससे फायदा हो सकता है। यस, योगा से अपना माइंड सेट क्लियर होता है और हर आदमी योग या प्राणायाम करेगा, श्वास के ऊपर अपने ध्यान देगा तो उसके काम में भी एकाग्रता बढ़ती है, अपने जीवन में भी वो सफल हो जाता है। इसलिए योगा की आज हर इंसान को जरूरत है और उस हिसाब से हर आदमी ने उसको अपने जीवन में आत्मसात करना चाहिए। इसलिए योगा का महत्व दिन ब दिन बढ़ता जा रहा है। और एक इम्पोर्टेंट चीज ऐसे सर कि आज MIDC में मतलब वैसे तो हर एक कंपनी में ऐसा आयोजन करना चाहिए, क्योंकि वर्कर लोग काम करेंगे तो कंपनी का मतलब सब बेनिफिट्स या कंपनी में जो बढ़ोतरी रहती है वो होती है। तो क्या कहेंगे हम, मतलब एक दिन के लिए नहीं तो कंटिन्यूसली करने के लिए कैसा रहना चाहिए? योग करने के लिए खूब ज्यादा समय देना है ऐसा कुछ नहीं है, लेकिन कम से कम हर आदमी ने आधा घंटा अपने जीवन के लिए या आरोग्य के लिए देना चाहिए और उसको 365 दिन इस्तेमाल अपने जीवन में उसका सहज उपयोग करना चाहिए और उससे उनकी सेहत अच्छी रहेगी, कॉन्फिडेंस बढ़ेगा, उनका फैमिली लाइफ भी अच्छी तरह से ये हो जाएगा और जो मेडिकल के ऊपर अपना जितना खर्चा होता है उसमें बहुत सारी कमी आएगी और काम में भी बढ़ोतरी होगी। तो हमारे लिए मतलब योगा की जरूरत और योगा कितना इम्पोर्टेंट है सर ने बताया, लेकिन इसमें भी कंटिन्यूटी चाहिए। 1 घंटा 2 घंटा जो भी टाइम रहता है सुबह का अगर निकालेंगे तो अपनी सेहत अच्छी रहेगी, मतलब है। तो आप भी करिए, यही एक त्र्यंबक रबर इंडस्ट्री का मतलब बोले तो MIDC में जो आयोजन किया है तो सभी ने अगर ऐसा आयोजन किया तो अच्छी तरह से सेहत रह सकती। थँक्यू सो मच। खरं तर आज या ठिकाणी आपल्याला आपण बघितलं की खूप छान पद्धतीने शिंदे सरांनी काही योगासनं दाखवली। खरं तर एका दिवसासाठी हा योगा नसून हा आपण सातत्याने कंटिन्युअसली करायला हवा, तर कुठे आपल्याला आपल्या शरीरासाठी जर बघायला गेलं तर त्याचा आपल्याला रिझल्ट मिळत असतो, त्याचा आपल्याला गुण देखील येत असतो। आपल्यासोबत MD कातकाडे सर आहेत, आपण त्यांना विचारूया। सर, आज हे 21 तारखेचं आयोजन करण्यात आलं योगा दिनाचं, काय सांगाल? या योगा दिनानिमित्त शिंदे साहेबांनी जे आम्हाला योगाचे धडे शिकवले त्याबद्दल मी त्र्यंबक रबर मॅनेजमेंटतर्फे आणि सर्व कामगारांतर्फे त्यांचे आभार आहे। आणि डेफिनेटली त्यांनी जे आम्हाला जे शिकवलं त्याचा आमच्या कामगारांना, आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि अशाच प्रकारचं त्यांनी दरवर्षी आम्हाला योगाचे प्रशिक्षण द्यावे अशी त्यांना नम्र विनंती। धन्यवाद। पण सर, खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर आज MIDC मध्ये वर्कर लोक हे 8-8 12-12 तास काम करत असतात आणि त्यांचं आरोग्य जर चांगलं राहिलं तर खऱ्या अर्थाने कुठेतरी ते त्यांच्या कामाला एक ऊर्जा मिळेल आणि चांगल्या पद्धतीने काम होऊ शकेल। तुम्हाला काय वाटतं की MIDC मध्ये प्रत्येक कंपनीने जर अशा पद्धतीने आयोजन केलं तर कौतुकास्पद उपक्रम तुम्ही राबवलाय आज? खरं नक्की सर्व कंपन्यांनी याचं आयोजन करायला पाहिजे, सर्व कामगारांना याचा फायदा होईल, त्यांच्या शारीरिक आणि मानसिक संतुलन चांगलं राहील आणि त्याचा परिणाम मग त्याचं आपलं जे प्रोडक्शन काढताय, काम करताय त्याच्यावर त्याचा चांगला परिणाम होईल। धन्यवाद सर। आपल्यासोबत कंपनीचे HR चव्हाण सर, आपण त्यांना देखील विचारूया। खरं तर सर, कामगारांनी देखील खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला याच्यासाठी, परंतु एक आव्हान नक्कीच सगळ्यांना असायला हवं की याच्यामध्ये सातत्य हवं। म्हणजे एका दिवसासाठी नसून जर डेली आपण एक अर्धा पाऊण तास दिला तर त्याचा फायदा होऊ शकतो, काय सांगाल? नक्कीच आज जो प्रोग्राम आपण घेतला केवळ कामगारांकरिता घेतलेला आहे आणि आज जर जीवन जर बघितलं खूप धगधगीचं झालेलं आहे आणि इंडस्ट्रियल म्हटल्यानंतर फारच झालं, कोणी 16 घंटे काम करतं, कोणी 15 घंटे काम करतं आणि प्रत्येकाला वेळ देता येत नाही स्वतःच्या शरीराकरता
आणि प्रत्येकाने हा वेळ द्यायला पाहिजे. हा जागतिक जो दिवस आहे योगा दिन, त्यामुळेच हा ठेवलेला आहे. परंतु प्रत्येकाने हा एक दिवस प्रत्येकाने पाळला पाहिजे आणि तोच उद्दिष्ट डोळ्यासमोर धरून आज आम्ही त्र्यंबक रबरच्या कामगारांकरता आज हा सुनेरी योग आणला आहे. आणि मला नक्की खात्री माझे कामगार याच्यानंतर मग असं करत आणि प्रत्येक इंडस्ट्रीने हा संकल्प करायला पाहिजे की त्यांच्या कामगारांसाठी अशा प्रकारचे काही प्रोग्राम सुरू केले पाहिजे आणि प्रत्येक कामगाराला काहीतरी नवीन याच्यामध्ये पदार्पण केलं पाहिजे असं मी सांगतो. ओके, धन्यवाद सर. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे यांच्यासह सुरेश चव्हाण, सिन्नर.